शेतकरी मित्रांनो, खरं तर शेतकरी आणि जमीन यांचं नातं जे आहे ते अगदी आई आणि मुलासारखं असतं. पण दुर्दैव असं की ज्या जमिनीतून हा बळीराजा जगाची भूक भागवण्यासाठी सोनं पिकवतो, त्याच जमिनीच्या तुकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला आज रस्ता मिळत नाहीये. किती भयानक वास्तव आहे हे. ज्या मातीसाठी आपण आपलं रक्त आटवलं, घाम गाळला, त्याच शेतामध्ये आपली बैलगाडी किंवा ट्रॅक्टर नेताना शेजाऱ्यांच्या बांधावरती आपल्याला अडवलं जातं. एका साध्या पायवाटेवरून होणारी ही अडवणूक फक्त रस्त्याचा वाद राहत नाही, तर ती वादाचं, हाणामारीचं आणि वर्षानुवर्ष चालणाऱ्या कोर्ट कचेऱ्यांचं कारण बनते. पिढ्यानपिढ्यांची नाती जी आहे ती एका रात्रीत तुटतात आणि कोर्टाच्या फेऱ्यांमध्ये शेतकऱ्याच्या कष्टाचा पैसा पाण्यासारखा वाहून जातो. पण मित्रांनो, या सगळ्या त्रासातून बाहेर पडण्याचा एक हक्काचा आणि कायदेशीर मार्ग आता आपल्या हातामध्ये आहे. अनेकदा आपल्याला असं वाटतं की कायदा हा खूप कठीण आहे, पण तसं नाहीये. फक्त आपल्याला तो माहिती नसतो. म्हणूनच आज मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या एका ऐतिहासिक निर्णयाबद्दल सांगणार आहे, जो तुमच्या शेतरस्त्याचा प्रश्न हा कायमचा मिटवू शकतो आणि तुमच्या सातबारावरती तुमच्या हक्काच्या रस्त्याची नोंद करू शकतो. हा व्हिडिओ नीट समजून घ्या, कारण ही माहिती तुमचा पैसा, वेळ आणि तुमची नाती वाचवू शकते. असेच कायदेविषयक महत्त्वपूर्ण व्हिडिओज मी बनवत असते आपल्या चॅनलवरती. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब जो आहे तो मला आभाळापेक्षा सुद्धा फार मोठा आहे, कारण तो मला सतत नवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देत असतो. मित्रांनो, काळाच्या ओघामध्ये आता शेती व्यवसायामध्ये सुद्धा प्रचंड सुधारणा झालेल्या आहेत. पूर्वीची बैलगाडीची शेती आता ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरवरती आलेली आहे आणि याच बदलत्या काळाची गरज ओळखून महाराष्ट्र शासनानं दिनांक 22 मे 2025 रोजी एक ऐतिहासिक शासन निर्णय निर्गमित केला. या GRच्या माध्यमातून शासनानं स्पष्ट केलंय की आधुनिक शेतीसाठी आता केवळ अरुंद पायवाट जी आहे ती चालणार नाही, तर शेतकऱ्याला किमान 3 ते 4 मीटर रुंदीचा हक्काचा रस्ता मिळणं हा त्याचा कायदेशीर अधिकार आहे. आता तुम्हाला असं वाटेल की नेमकी कोणत्या शेतरस्त्याची नोंद जी आहे ती आपल्याला 7/12च्या उतार्यावरती इतर हक्क सदरामध्ये होणार आहे. अनेकदा आपल्याला असं वाटतं की आम्ही वर्षानुवर्ष ज्या पायवाटेनं जातोय ती लगेचच 7/12वरती येईल, पण तसं नाहीये. या शासन निर्णयानुसार काही विशिष्ट कायदेशीर मार्गाने मिळालेल्या शेतरस्त्यांची नोंद जी आहे ती घेतली जाणार आहे. जसं की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 अन्वये तहसीलदार साहेबांनी नवीन रस्ता म्हणून जो आदेश दिलेला आहे त्या रस्त्याची नोंद जी आहे ती 7/12वरती केली जाईल. त्याचप्रमाणे मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 नुसार जर वहिवाटीचा रस्ता कोणी अडवलेला असेल आणि त्याच्यावरती कोर्टानं अडथळा दूर करण्याचा हुकूम दिलेला असेल, तर त्या रस्त्याची सुद्धा नोंद 7/12वरती केली जाईल. या व्यतिरिक्त जर तुमच्या खरेदी खतामध्ये, वाटणी पत्रामध्ये किंवा बक्षीस पत्रामध्ये पूर्वापार वहिवाटीच्या रस्त्याचा स्पष्ट उल्लेख असेल, तर त्या कायदेशीर दस्तऐवजाच्या आधारे सुद्धा तुम्ही नोंदीसाठी अर्ज करू शकता. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ज्या रस्त्याला सक्षम महसुली अधिकाऱ्यांचा किंवा न्यायालयांचा कायदेशीर आधार आहे, त्याच रस्त्याची लांबी, रुंदी, दिशा आणि गट नंबर तुमच्या 7/12वरती दिसू शकतात. त्यामुळं केवळ तोंडी वहिवाट असून चालणार नाहीये, तर या GRचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडं ठोस दस्तऐवज आणि महसुली अधिकाऱ्यांचे आदेश असणं फार जास्त गरजेचं आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना तो अधोरेखित करते. 7/12 उतार्यावरती ही नोंद का घेतली पाहिजे किंवा घेतलीच पाहिजे का? तर बघा, आपला महाराष्ट्र जमीन महसूल कायदा जो आहे तो 1966 साली बनलेला होता. त्या काळामध्ये शेती जी आहे ती पूर्णपणे पारंपरिक होती. बैलजोडी आणि बैलगाडीच्या सहाय्यानं शेतकरी शेती करत होता. त्यामुळं तेव्हाच्या पायवाटा ज्या आहेत किंवा रस्ते जे आहेत ते अरुंद होते आणि पुरेसे होते. पण आजचा काळ जो आहे तो आधुनिक यंत्रांचा आहे. आज शेतकऱ्याला शेतामध्ये ट्रॅक्टर न्यायचा आहे, रोटावेटर न्यायचा आहे. जेव्हा ही यंत्र शेतामध्ये जायची वेळ येते तेव्हा शेजारच्या बांधावरून जाताना प्रचंड वाद होतात
अनेकदा हे वाद इतके विकोपाला जातात की पिढ्यानपिढ्यांची नाती आणि भावकी तुटते. हाणामारी होते, पोलीस स्टेशनला FIR होतात, गुन्हे दाखल होतात, जागेवरून आणि वहिवाटीच्या हक्कांवरून कोर्टामध्ये केसेस होतात आणि दुर्दैवानं ही प्रकरणं अक्षरशः वर्षानुवर्ष चालतात. या सगळ्यावरून शासनाच्या असं लक्षात आलं की रस्त्याच्या अभावी शेतकरी आधुनिक यंत्राचा वापर करू शकत नाहीये आणि पर्यायानं शेतीचं उत्पादन घटतंय. दुसरी सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती म्हणजे महसूल अधिकाऱ्यांनी एखादा रस्ता मंजूर केला तरी त्याची 7/12 वरती अधिकृत नोंद नसायची. निकालपत्रामध्ये वहिवाटीचा रस्ता, खरेदी खतामध्ये वहिवाटीचा रस्ता, बक्षीसपत्रामध्ये वहिवाटीचा रस्ता, वाटणीपत्रामध्ये वहिवाटीचा रस्ता, पण 7/12 वरती इतर हक्क सदरामध्ये काहीच नाही. बघा, याचाच फायदा घेऊन काही लोक पुन्हा रस्ता अडवायचे किंवा जमीन विक्री करताना नव्या मालकाला या रस्त्याबद्दल काहीच माहिती नसायची. त्यामुळं वादाची मालिका जी होती ती कधीच संपत नव्हती. म्हणूनच शेतकऱ्याला या मानसिक त्रासातून मुक्त करण्यासाठी आणि आधुनिक शेतीला कायदेशीर बळ देण्यासाठी शासनानं हे पाऊल उचललं. आता फक्त तोंडी रस्ता नाही तर 7/12 वरती नोंद असलेला हक्काचा रस्ता ही संकल्पना शासनानं या GRच्या माध्यमातून रुजवलेली आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांचा वेळ आणि पैसा हा वादामध्ये वाया न जाता तो शेतीच्या प्रगतीसाठी वापरला जाईल. आता तुम्ही म्हणाल की ताई, तुम्ही हे सगळं छानपैकी सांगितलंय, पण अर्ज नेमका कुठं करायचा आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची? तर सांगते. तुमच्याकडं खरेदी खत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र यांसारखे जे टायटल डीड्स आहेत किंवा महसुली अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश किंवा निकालपत्र आहे, ज्यामध्ये तुमच्या वहिवाटीच्या रस्त्यावरती शिक्कामोर्तब जे आहे ते केलेलं आहे, असा तुमच्याकडे सबळ दस्तऐवज असेल तर हा तुमचा भक्कम कायदेशीर अधिकार आहे. या पुराव्याच्या आधारे तुम्हाला माननीय तहसीलदार साहेबांच्याकडं एक औपचारिक अर्ज जो आहे तो सादर करायचा आहे. या अर्जाचा विषय असा असावा की शासन निर्णय दिनांक 22 मे 2025 नुसार शेत रस्त्याची नोंद 7/12 वरील इतर हक्क सदरामध्ये घेण्याबाबत हा अर्ज. आता या अर्जासोबत तुम्हाला तुमचा तो पुरावा जोडायचा आहे, म्हणजेच ज्या कागदपत्रांवरती तुमच्या या शेत रस्त्याचा स्पष्ट उल्लेख आहे तो दस्तऐवज किंवा न्यायालयाचा निकाल, आणि याच सोबत तुम्हाला या शासन निर्णयाची GR ची प्रत सुद्धा या अर्जासोबत तुम्हाला जोडायची आहे. शेवटी मला मनापासून एक गोष्ट सांगावीशी वाटते की मी स्वतः एक वकील आहे आणि रोज कोर्टाच्या पायऱ्या चढताना जेव्हा मी एखाद्या शेतकरी बापाला किंवा भावाला एका साध्या रस्त्याच्या वादापायी वर्षानुवर्ष कोर्टाचे उंबरे झिजवताना बघते, तेव्हा खरंच खूप वेदना होतात. आपली कष्टाची कमाई, मुलांच्या शिक्षणासाठी साठवलेला पैसा, मुलीच्या लग्नासाठी जमवलेला पैसा आणि आपला अमूल्य वेळ आपण निष्फळ वादामध्ये वाया घालवतो. खरं तर शासनानं आपल्यासाठी अनेक चांगले मार्ग आणि कायदेशीर तरतुदी करून ठेवलेल्या आहेत, पण माहितीच्या अभावामुळे आपण त्याच्यापासून वंचित राहतो. शेतकरी मित्रांनो, रस्ता अडवला म्हणून होणारी हाणामारी किंवा एकमेकांवरती गुन्हे दाखल करणं हा त्याच्यावरचा मुळीच उपाय नाहीये. रस्ता हा केवळ शेतात जाण्याचा मार्ग नसून तो आपल्या प्रगतीचा मार्ग आहे. म्हणूनच माझी तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की या शासन निर्णयाचा लाभ घ्या. कोर्टामध्ये हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा आणि पिढ्यानपिढ्यांची नाती तोडण्यापेक्षा आपल्या शेतरस्त्याची अधिकृत नोंद जी आहे ती 7/12 वरती करून घ्या. हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश माझा केवळ कायदा सांगणं हा नाहीये, तर तुमच्या कष्टाच्या पैशाची आणि नात्याची जपणूक करणे हा सुद्धा आहे. एकदा का तुमच्या रस्त्याला 7/12 वरती कायदेशीर स्थान मिळालं की मग कुणीच तुमची अडवणूक करू शकणार नाही. चला तर मग वादाचा रस्ता सोडून कायद्याचा मार्ग धरूयात आणि आपली शेती खऱ्या अर्थानं समृद्ध करूयात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचा, जेणेकरून कुणाचीही फसवणूक होणार नाही. धन्यवाद.